नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BMA सेकंड इयर द्रव्यगुण विज्ञान विषयातील आम्लकी हे द्रव्य बघणार आहोत. तर सर्वात अगोदर आम्लकीचे लॅटिन नेम आहे एम्बलिका ऑफिसिनालिस. तसंच आम्लकीची फॅमिली आहे युफोर्बिएसी. तसंच आम्लकीचा जो कुल आहे ते एरंड कुल आहे आणि चरकानुसार आम्लकीचं वयस्थापन तसेच विरेचनोपक या गणामध्ये समावेश केलेला आहे. तर विरेचनोपक म्हणजे जे विरेचनास सहाय्य करणारे द्रव्य या गणामध्ये आहेत. विरेचन करणारे नाही, विरेचनाच्या प्रोसेससाठी सहाय्य करणारे. तसेच सुश्रुताने, त्रिफळा आणि परुषकादी या गणामध्ये आम्लकीचा समावेश केला आहे. आता यानंतर आपण आम्लकीचे काही महत्त्वाचे पर्याय बघूया. त्यामध्ये महत्त्वाचा पर्याय म्हणजे धात्री, तसेच श्रीफळ, अमृता, शिवा, शांता, धात्रीफला, वृषा. तर पर्याय हे बघणं का महत्त्वाचं असतं, कारण काही काही जे द्रव्य आहेत त्यांचे जे कल्प असतात ते त्याच्या पर्यायावरून सुद्धा दिलेले असतात. आता इथेच बघा, आम्लकीचा जो धात्री अवलीय कल्प आहे तो आम्लकीच्या या धात्री नावावरून आहे. आता आम्लकीचं जे मराठी नाव आहे आवळा, हे आपल्याला सर्वांनाच परिचयाचं आहे. तसेच आम्लकी म्हणजे आवळा हे वृक्षसुद्धा सर्वांच्याच परिचयाचे आहेत. द्रव्य सर्वांनी बघितलेलंच आहे. तर 8 ते 10 मीटर उंचीचं असं याचं वृक्ष असतं. तसेच याचं जे कांड असतं, त्याची त्वचा जी असते ती हिरवट, काळपट व पातळ स्वरूपाची असते. त्याचे जे पर्ण असतात, जे आपल्या इमलिका असते म्हणजे इमली म्हणतो आपण हिंदीमध्ये चिंच, त्या चिंचेच्या पानाप्रमाणे असते. त्याचे आयताकार असतात पानं. त्याचे जे पुष्प असतात ते पुष्प पिवळे गुच्छात उगवणारे असतात. तसंच आम्लकीचं फळ म्हणजे आवळा जो असतो तो गोलाकार, मांसल आणि जेव्हा कच्चा असतो तेव्हा तो हिरवा दिसतो. त्यानंतर तो पिकल्याच्यानंतर तांबूस पिवळ्या कलरचा दिसतो. त्याच्या फळावर 6 रेषा असतात. तसेच त्याचं जे बीज असतं त्या बीजावर सुद्धा 6 अशा कडा म्हणजे रेषा असतात आणि ते कठीण असतात. ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळामध्ये आम्लकीला फळे लागतात. आता यानंतर आपण बघू आम्लकीचे भेद. जे 2 आम्लकीचे महत्त्वाचे भेद आहेत ते म्हणजे वन्य आणि ग्राम्य. तर वन्यलाच रानटीसुद्धा असं म्हणतात. तर वन्य जो भेद असतो त्यामध्ये फळ जे आहे ते लहान असतं आणि बी त्याच्यामध्ये मोठी असते. आणि जो ग्राम्य भेद आहे त्या प्रकारामध्ये आम्लकीचं फळ मोठं असतं, मऊ असतं आणि मांसल असतं. तर आम्लकीचं जे उपयुक्त अंग आहे ते फळ आहे. त्यानंतर आम्लकी ही भारतामध्ये सर्वत्रच आढळते, पण प्रामुख्याने 1,500 मीटर उंचीपर्यंत भारतात दिसते. रासायनिक संघटन आम्लकीच्या फळामध्ये गॅलिक ॲसिड असतं, टॅनिक ॲसिड असतं, अल्बुमिन असतं, सेल्युलोज असतं, कॅल्शियम असतं, शर्करा असते आणि डिंकसुद्धा असतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिटॅमिन सी आम्लकीच्या फळामध्ये मुबलक प्रमाणामध्ये आढळतं आणि तेही सुद्धा उन्हाने नाश पावत नाही. तर आता अभाव प्रतिनिधी द्रव्य. अभाव प्रतिनिधी म्हणजे काय आहे, तर एखादं द्रव्य उपलब्ध नसताना त्याच्या जागेवरती आपण दुसरं कोणतं द्रव्य उपयोगात घेऊ शकतो, ते म्हणजे अभाव प्रतिनिधी द्रव्य. तर इथे आम्लकी ही हरितकेच्या अभावासाठी वापरण्यास सांगितलेलं आहे. म्हणजे आम्लकीच्या अभावावर तर नाही आहे, पण जेव्हा हरितकी द्रव्ये आपल्याला गरज असली आणि तेव्हा हरितकीचं आपल्याला उपलब्ध नसली त्या जागेवर आम्लकीचा उपयोग करण्यासाठी सांगितलेला आहे. आता सर्वात महत्त्वाचा म्हणजे एखाद्या द्रव्याचा पार्ट तो असतो रसपंचक. तर आम्लकीचा रस आहे पंचरसात्मक आहे, म्हणजे 5 रस आहेत त्याच्यामध्ये आणि लवण रस नाही आहे. आणि मुख्यतः म्हणजे याच्यामध्ये आम्लरस असतो. तर याचा श्लोक आहे पंचरसा आम्लकी पंचरसा अलवणा, म्हणजे लवण त्याच्यामध्ये अब्सेंट आहे. त्यानंतर आम्लकीचा विपाक आहे मधुर, वीर्य आहे शीत, गुण आहे लघु व रुक्ष. तर आता आम्लकी ही शीत असल्याने पित्तघ्न आहे. तसेच लघु व वृक्ष गुणांनी कफघ्न आहे. त्याची दोषघनता वातघ्नसुद्धा आहे, म्हणजे त्रिदोषघन आहे. आता आम्लकीचे काही प्रमुख कार्य व उपयोग बघूया. आम्लकी महत्त्वाचे म्हणजे आम्लपित्त, ऊर्ध्वक रक्तपित्त, पांडुरोग, कामला, कफज, प्रमेह या विकारामध्ये उपयोग होतो. तसेच आता त्याचे स्थानिक काही लोकल कार्य बघूया. दाह, पित्त, शिरशूल याच्यामध्ये आम्लकी सोरसाचा लेप करायला सांगितलेला आहे. तसेच जे खालित्य आणि पालित्य म्हणजे केस पांढरे व्हायला लागलेत, केस गळायला लागले, तेव्हा आवळ्याच्या सोरसाने केसाला धुवायला सांगितलेलं आहे. तसेच जेव्हा नेत्ररोग होतात, काही डोळ्याचे विकार होतात, तेव्हा डोळ्यामध्ये आम्लकीचा सोरस टाकण्यासाठी सांगितलेला आहे. आवळ्याच्या तेलाने अभ्यंग करण्यासाठी सांगितलेलं आहे. आम्लकी क्वाथाने वर्णशोधन व वर्णरोपण करण्यास सांगितलेलं आहे, कारण त्याने वर्णाचं रोपण होतं. तसेच आता जे चरकाच्या सूत्रसंचाच्या 25व्या अध्यायामध्ये काही अग्रकर्म सांगितलेले आहेत, त्यामधलं आम्लकीचं एक अग्रकर्म बघूया आपण. आम्लकम वयस्थापनानाम. त्यानंतर प्रमेयात आम्लकी व हरिद्रा श्रेष्ठ सांगितलेली आहे.
आता यानंतर हे जे बघितले आपण बाह्य आम्लकीचे उपयोग झाले किंवा बाह्यकर्म झाले. आता यानंतर आपण अभ्यंतरतः आम्लकीचा काय उपयोग आहे हे बघणार आहोत. तर सर्वात अगोदर म्हणजे आम्लरसामुळे अग्निदीपन व रुचिकर तसेच आमाचं पाचन करते आणि अनुलोमन कार्य करते. त्यानंतर आमपाचन व मधुरविपाकी असल्याने आम्लपित्तासुद्धा उपयोग होतो. हे आपण अगोदरसुद्धा बघितलेलं आहे. तसेच मलावष्टंभामध्ये मलाचे व वाताचे अनुलोमन करतात. तसेच शीत असल्याने पित्तज्वरामध्ये उपयोगी आहे. तसेच रक्तगत पित्ताच्या उष्ण तीक्ष्ण गुणांना कमी करून रक्ताचे सुद्धा प्रसाधन करते आणि त्वचेचा जो वर्ण आहे ते सुधारते. आम्लरस पित्तवर्धक असला तरी आम्लकी त्याला अपवाद आहे ना. आपल्याला जनरलतः माहीत आहे की आम्लरसाने पित्ताचं वर्धन होतं, पण इथे आम्लकी त्याला अपवाद आहे. पांडुरोग, कामला यामध्ये मुख्यतः पित्ताची चिकित्सा करावी लागते. त्यामुळे आवळ्याचा अवलेह किंवा आवळ्याचा सोरस द्यायला सांगितलेला आहे. आम्लकी क्लेदाचे पचन करून त्याचे बस्ती मार्गाने शोधन करते. त्यामुळे प्रमेहामध्ये आम्लकीचा उपयोग करतात. धात्री, मेध्य आणि ज्ञानेंद्रियाची शक्तीचे वर्धन करते. धात्री ही मेध्य आहे आणि त्यासोबत ज्ञानेंद्रियांची सुद्धा शक्ती वर्धन करते. मधुररस विपाकाने आणि प्रभावाने शुक्रवर्धक असल्याने प्रजास्थापन व वर्ष म्हणून सुद्धा आम्लकीचा उपयोग होतो. रसायन कार्य सुद्धा आम्लकी करते. आता आपण आम्लकीचे जे सोरस किंवा चूर्ण आहे त्यांच्या काय मात्रा जनरली व्यवहारात यूज केल्या जातात ते बघूया. तर आम्लकी सोरस जे आहे तो 10 ते 20 ml घ्यायला सांगलेला आहे. त्याचे आम्लकीचं जे चूर्ण आहे ते 1 ते 2 ग्रॅम यूज करावे. आता आपण काही आम्लकीचे प्रमुख असे कल्प बघूया. त्यामध्ये सर्वात फेमस असलेला च्यवनप्राश अवलेह हा कल्प आहे. त्यानंतर धात्री लेह, तसेच धात्री रसायन, ब्राह्म रसायन, आम्लकेदी चूर्ण, मोर आवळा हे आम्लकीचे काही महत्त्वाचे असे कल्प आहेत. त्यानंतर आम्लकी व हिरडा यामधील काही महत्त्वाचा फरक बघूया आपण. तर रक्तपित्त प्रमेहात हिरड्यापेक्षा आवळा श्रेष्ठ आहे. शुक्रशयात हिरडा देऊ नये, परंतु आम्लकी प्रमोर्ष्य आहे असं सांगितलेलं आहे. आता आपण आम्लकीचे अभ्यंतर बाह्य प्रयोग बघितले, पण आम्लकीचे काही आमयिक प्रयोग आहेत ते बघूया की आम्लकीचा कसा उपयोग करावा. हे आमयिक प्रयोगामध्ये वर्णन केलेलं आहे की आम्लपित्तामध्ये मोर आवळा देतात, त्यामुळे पित्ताचं शमन होतं. शुक्रवर्धीसाठी आवळ्याचा सोरस व तूप एकत्र करून घेण्यासाठी सांगितलेलं आहे. तसेच प्रमेहामध्ये आवळा रस व हरिद्रा चूर्ण हे मधाबरोबर देण्यासाठी सांगितलेलं आहे. मूत्रकृच्छावर आवळ्याचा रस व उसाचा रस एकत्र करून द्यावा. तसेच आता जी भेसळ असते ती आम्लकीचा जो कल्प आहे च्यवनप्राशमध्ये आम्लकीऐवजी कोहळा, दुधी भोपळा अशा द्रव्यांची भेसळ केली जाते आणि त्यापासून तो च्यवनप्राश अवलेह बनवला जातो. आता आम्लकीवरती काही बरेच सारे असे रिसर्च झालेले आहेत. त्यामध्ये की काय काय प्रॉपर्टीज आहेत ते बघूया आपण. तर जनरली प्रत्येक द्रव्याच्या काही रिसर्च अपडेटमध्ये सेमच प्रॉपर्टीज सर्वांमध्ये मॅक्झिमम सेम दिसतात. तर आपण आता आम्लकीच्या बघूया. तर आम्लकी ही अँटी इन्फ्लामेटरी, तसेच अँटीऑक्सिडंट, अँटी मायक्रोबियल, तसेच अँटी अल्सर ॲक्टिव्हिटी दाखवते. तसेच अँटी कॅन्सरस, अँटी ट्युमर आणि अँटी कार्सिनोजेनिक इफेक्टसुद्धा आम्लकीमध्ये असतात. तर या अशा प्रकारे आपण एकदम सोप्या पद्धतीने आम्लकीय द्रव्य बघितलेलं आहे. तर मित्रांनो,